अहो मॅडम काय सांगू मी तुम्हाला, म्हणजे ना यू शुड बी प्राऊड ऑफ मी. आज त्या मीराचं तोंड गप्प केलं मी, गप्प. म्हणजे 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 ऑलरेडी मीराला अथर्वकडून नेगेटिव्ह वाईब्स येत आहेत हां, आणि त्यात तिने मला आणि अथर्वला बोलताना पाहिलं, त्यामुळे ती जास्त अनकम्फर्टेबल झाली आहे. आणि ना यामुळे ती मला घराबाहेर काढायला निघाली, आणि त्या क्षणाला मी ना अथर्वचं नाव काढलं. आणि मॅडम आय एम टेलिंग यू, ज्या क्षणाला मी अथर्वचं नाव तिच्यासमोर घेतलं, मॅडम मीराचा चेहरा ना इतकुसा झालेला, इतकुसा. म्हणजे काय काय दृश्य होतं, मला काय सांगू मी. हे तर होणारच होतं माया. मॅडम माझं अजून एक ऑब्झर्वेशन आहे. हो ती मीरा मॅडम, तिच्यासोबत कोणीतरी इनविजिबल आहे, म्हणजे म्हणजे एखादं भूत किंवा एक गोस्ट. आणि तो जो आत्मा आहे ना तो फिमेल आहे. हे बघ माया, मी तुला आधी म्हणाले होते की हा फक्त तुझा एक भास आहे, असं काहीही नाहीये. नाही, हा भास नाहीये. हा अनुभव मला एकदा नाही, दोनदा नाही, खूप वेळा आलाय. मॅडम मीरासोबत एक फिमेल भूत आहे, आणि त्या आत्म्याबद्दल तुम्हाला माहित आहे. त्यामुळे प्लीज, तुम्हाला माहिती आहे ही गोष्ट, मला सांगा. हे बघ माया, पहिली गोष्ट म्हणजे मला याबद्दल काहीही माहिती नाही. आणि दुसरी गोष्ट माया, हे बघ, या सगळ्या क्षुल्लक गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस. तुझा फोकस फक्त एकच आहे, अथर्व. आणि पुढच्या 3 दिवसात तो तुझा होणार आहे. ज्योतिष आहात का? नाही, पण माया, मला माणसं कळतात, मला त्यांचा अंदाज आहे. त्यामुळे मी सांगते अगदी तसंच कर. हे बघ, तुझ्या आणि अथर्वमध्ये जे काय सुरू आहे त्याचा विषय तू स्वतःहून काढायचा नाहीस. कारण तो आता बऱ्याच स्टेटमध्ये नाहीये, चिडचिड करतोय. हा हां हां तो जोपर्यंत विषय काढत नाही तोपर्यंत तू काहीच बोलायचं नाहीस, कळलं? चालेल. डन डन. ओके, 3 days अथर्व इज माइन. दॅट्स नाईस. दलवाई जी, मी जस्ट घरी आलो आहे. एक तर उद्याची मीटिंग कन्फर्म करा, आणि मी तुम्हाला जे मेल केले ना आज, त्याची हार्ड कॉपी सगळ्यांकडे असू द्या उद्या. हां, अँड आस्क एव्हरीवन टू बी ऑन टाईम टुमॉरो. येस, सी यू. या. मीरा, आय एम रिअली सॉरी, खूप महत्त्वाची मीटिंग होती, सो यायला उशीर झाला मला. तू जेवलीस?